63,000 शिक्षकांना ऑक्टोबरमध्ये वचन देऊन तुमचा दुसरा टप्प्याचा पगार वाढवू सांगून त्यांच्याकडे मतं घेतली, GR काढला. आत्ताच्या बजेटमध्ये रुपयाचं प्रोव्हिजन नाही. किती फसवणार महाराष्ट्राला? शिक्षकांना फसवायचं, शिक्षणात फसवायचं, फसवा फसवीचेच धंदे करा. सीबीएसईचा हा जो अभ्यासक्रम आहे हा संपूर्ण भारतभरातली जी सगळी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांमध्ये लागू होणार आहे. काही राज्यांनी त्याला विरोध केलाय, महाराष्ट्रानं सुद्धा विरोध करावा. जरूर करावा. जर आमच्या इतिहासाची ओळख त्या पुस्तकांमध्ये नसेल, आमच्या मराठी मातीची भाषा व्यवस्थित टिकणार नसेल, तर का म्हणून स्वीकारावा? सगळंच उत्तरेचं आपण घेतलं पाहिजे असं काय हे नाही. वारं काय उत्तरेतनं आलं तर आपण स्वीकारायलाच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही आपल्यावरती. आणि आतापर्यंत महाराष्ट्र बोर्डाने दैदिप्यमान यश जगभरात म्हणजे मिळाले, जगभरात मिळाले आपल्या पोरांना. आपले मोठे मोठे सायंटिस्ट, पार गावखेड्यातनं आलेले सायंटिस्ट, हे काय कुठे सीबीएसईतनं शिकलेले नव्हते, ते महाराष्ट्र मराठी बोर्डातच शिकले होते. एवढं कशाला अब्दुल कलाम हे काय कुठल्या सीबीएसईत शिकले नव्हते, ते दक्षिणात्य भागातल्या एका ग्रामीण शाळेत शिकले होते. हुशारी काय तुमच्या बोर्डावर अवलंबून नसते. त्याच्यात इतिहास शिकवलाच जात नाही. तुमचा शिवाजी महाराजांचा इतिहास सीबीएसई बोर्डात आहे का विचारा. बेंगॉलमध्ये शिवाजी महाराज शिकवले जातात का तपासा ना जरा. अजित पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना तंबी दिली आहे की कुठल्याही प्रकरणामध्ये अडकू नका, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाईल. चांगली तंबी आहे. नर्सिंग कॉलेजचा व्यवहार झालाय. महाराष्ट्रामध्ये 500 नर्सिंग कॉलेज देण्यात आलेले आहेत. एक नर्सिंग कॉलेजचा भाव 50 लाख ते 1 कोटी रुपये घेतला गेला आहे. नर्सिंग कॉलेजच्या जे अटी शर्ती नियम होते ते बाजूला सारून हे सगळे उद्योग करण्यात आलेले आहेत. ह्याच्यात कोणाचा हात आहे? हे कोणी केलं आहे? हे जर अजितदादांनी शोधावं. कोणाला कोणाला परमिशन मिळावं हे जाहीर करावं. आणि हा मंत्री कोण आहे त्याचंही नाव जाहीर करावं. मालेगाव केसमध्ये मला मंत्री माहित नाही कोण, मी पण तपासतोय. पण हा आरोप गंभीर आहे ना. 1 कोटी एक नर्सिंग कॉलेजला घेऊन दिलेले आहेत. काही नर्सिंग कॉलेजचे बिल्डिंग असायला पाहिजे, ते 1 खोलीत दिलेत नर्सिंग कॉलेज, 1 खोलीत. आणि हा महामानव हा याच्यात एक्सपर्ट आहे. हा प्रचंड मोठा घोटाळा आहे, प्रचंड मोठा घोटाळा. जाहीर आरोप करतोय. 50 लाख ते 1 कोटी या भावानी नर्सिंग कॉलेज विकण्यात आलेले आहेत. तर आणखी मालेगाव केसमध्ये परमवीर सिंग यांनी जेव्हा तो तपास करत होते तेव्हा त्यांनी मोहन भागवत यांची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे, त्यांना चौकशीसाठी उभं केलं गेलं पाहिजे असे आदेश जे आहेत एका ज्युनियर अधिकाऱ्याला दिले असल्याची माहिती आता तपासात होणार आहे. अजून ती काय माझ्या कानावर किंवा मी काय वाचलेली नाही, त्याच्यावर बोलणं मला काही. विधिमंडळामध्ये जे मंत्र्यांची दालनाची चकाचक पाहायला मिळतात, मात्र जी ग्रंथसंपदा आहे ती बाहेर अशी पुतळ्यावरती ठेवलेली पाहायला मिळते. अहो, ग्रंथांचा काय उपयोग आहे काय? वाचनाने काय बुद्धीमध्ये फरक पडतो काय? आपली बुद्धी जन्मदात आलेली असते, त्याचाच वापर करायचा असतो. हे पुस्तकं वाचायची नसतात. जर पुस्तकं वाचली असती तर संभाजी महाराजांचा इतिहास आम्हाला समजला असता. आम्ही हे सांगितलं नसतं की छावा बघितल्यानंतर आम्हाला संभाजी महाराज समजले. सर 100 दिवस झाले करतात. एक प्रश्न 100 दिवस झाले संतोष देशमुख हत्या प्रकरणाला कृष्ण आंधळे अद्याप सापडत नाहीये. भेटतात पण कृष्ण आंधळे भेटत नाहीये. आपलं AI इंटेलिजन्स आता शोधतंय, त्याला म्हणतात. आपलं AI इंटेलिजन्स एवढं कौतुक झालंय की जगभरात आता AI इंटेलिजन्स. मला माझ्या अंदाजाने एलॉन मस्कनी सुद्धा माणसं पाठवली आहेत महाराष्ट्रात आपलं AI इंटेलिजन्स समजून घ्यायला.